बदलापूर येथील बलात्कार प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर होता, तो फेक होता अशा पद्धतीचा अहवाल जो आहे न्यायालयीन अहवाल आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात खरं तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिलेच संशय व्यक्त केला की अशा पद्धतीची घटना घडू शकत नाही। या संदर्भात बोलण्यासाठी आपलं अनिल देशमुख जे कसं पाहता तुम्ही, ज्या पद्धतीने तुम्ही अगोदरही या सगळ्या संदर्भात म्हटलं होतं, आता चौकशीत पुढे आलं। असं आहे की बदलापूरची जी दुर्दैवी घटना झाली होती, अंदाजे मला वाटतं 5-6 महिने झालेत, त्या घटनेमध्ये एका शाळेमध्ये, आपट्यांची शाळा होती ती, त्या शाळेमध्ये एका चिमुकलीवर, 3.5-4 वर्षाची चिमुकली असती ती, त्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर अक्षय शिंदेला अटक करण्यात आली। आणि नंतर असं पुढे दाखवण्यात आलं की अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक काढून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडली आणि स्वतःला मारून टाकलं त्यांनी। त्याच वेळेस मी सांगितलं होतं की कोणी असा इसम ज्याला रिव्हॉल्वरचं ज्ञान नाही आहे, तो असा पोलिसांची रिव्हॉल्वर काढून घेऊ शकत नाही, कारण की पोलिसांची रिव्हॉल्वर ही व्यवस्थित लॉक करून ठेवलेली असते आणि लॉक केलेली रिव्हॉल्वर असा कोणी काढू शकत नाही। आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हे शक्य नाही। त्याच्यामुळे त्यावेळेस मी संशय व्यक्त केला होता, तो आता खरा ठरलेला आहे। आता जो हायकोर्टासमोर न्यायालयीन चौकशीचा अहवाल जो समोर ठेवण्यात आला आहे, त्यामध्ये फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आहे, त्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की अक्षय शिंदेनी ज्या रिव्हॉल्वरनी स्वतःवर गोळी घाडली, त्यामध्ये अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स त्या रिव्हॉल्वर नव्हते। त्याच्यामुळे हा फेक एन्काउंटर आहे असं दिसतं। आणि मग फेक एन्काउंटर जर असेल तर हा फेक एन्काउंटर का करण्यात आला, कोणाला वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर करण्यात आला? त्याच वेळेस अशा पद्धतीनं संशय अनेकांनी व्यक्त केला होता, मी सुद्धा व्यक्त केला होता। कारण की ती शाळा जी होती, ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर बदलापूरमध्ये अत्याचार झाला, ती शाळा आपटेंची होती आणि आपटे हा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता, प्रमुख नेता, त्याच्या शाळेमध्ये ही घटना घडली, अक्षय शिंदेला अटक केली आणि आता माहीत पडलं की त्याचा फेक एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा। मग कोणाला वाचवण्यासाठी ही घटना त्यानिमित्तानं घडली, कोणाच्या दबावाखाली घडली? राज्य शासनाचा दबाव फेक एन्काउंटरसाठी होता का? राज्य शासनाने कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यानिमित्तानं आता पुढे येत आहेत। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे की फेक एन्काउंटर अक्षय शिंदेचा कोणाच्या दबावाखाली केला, कोणी करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, हे 3-4 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। ज्यावेळेस आपण घटना घडली त्यावेळेस मोठा गदारोळ झाला होता, अनेक आंदोलन झाले। या एन्काउंटर नंतरही असं समोर आलं होतं का चांगलं झालं जे काही झालं ते, मात्र आता हा फेक एन्काउंटर आहे आणि पोलिसांनीच केला असं जर समोर येत असेल तर तुम्ही कसं पाहता? कसं आहे की त्यावेळेस ठीक आहे, पण हा फेक एन्काउंटर का केला हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कुणाला वाचवण्यासाठी केला? त्या जे शाळेचे मालक होते आपटे, त्याला वाचवण्यासाठी तर हा फेक एन्काउंटर केला नाही। त्याच्यामुळे या संपूर्ण अतिशय मोठं प्रकरण हे दिसतं आहे आणि याची सखोल चौकशी झाल्याशिवाय या सर्व गोष्टी पुढे येणार नाही। पोलिसांनी एवढी हिंमत केलेली आहे, कसं पाहता माजी गृहमंत्री म्हणून, कारण की तुम्ही त्या जबाबदारीवर राहिलेल्या पदावर? कसं आहे, म्हणून मी म्हटलं की कोणाचा पोलिसांवर दबाव होता का? आता 5 पोलिसांवर कारवाई करणार आहे, ते तोंड उघडतीलच पुढे। ज्या 5 पोलिसांवर कारवाई करण्याचा सूचना आलेल्या आहेत कोर्टाकडनं, ते पुढे तोंड उघडतीलच की आम्हाला यांनी दबाव टाकला, यांनी दबाव टाकला, त्याच्यामुळे मी केलं म्हणून। या सर्व गोष्टी आता पुढे येतील आणि म्हणून याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। कोणताही दबाव न येता सखोल चौकशी झाली तर खरोखरच त्या मुलीवर कोणी अत्याचार केला, अक्षय शिंदेनी केला की अजून कोणी केला दुसऱ्या व्यक्तींनी, ह्या सर्व गोष्टी पुढे येईल। यात शंका वाटते की अक्षय शिंदे आरोपी नव्हता, आणखी दुसरं कोणी होतं? नाही, ते असं आहे की चौकशीमध्ये पूर्ण पुढे येईल ना गोष्टी। आता प्रश्न आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे, मग का एन्काउंटर करायला लावला, कोणाच्या दबावाखाली करायला लावला, कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, ह्या सर्व गोष्टी पुढे आल्या पाहिजे।
तुम्ही या संदर्भात आणखी काही मागणी करणार आहे, मुख्यमंत्र्यांना वगैरे पत्र लिहिणार आहे, ज्या पद्धतीने सगळं झालं गृह डेव्हलपमेंट आता त्याचे सगळे कागदपत्र मी मागितले आहेत, ते येतील कागदपत्र सगळे त्यांचे, जो आता रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे हायकोर्टामध्ये गेला आहे ते सगळे आता हळूहळू कागदपत्र येतील, मग पाहू काय करायचं होतं. नक्कीच या सगळ्या संदर्भात जी काही फेक एन्काउंटर झाल्यात आता खरं तर अहवालाच्या चौकशीतून सुद्धा पुढे आले. त्यामुळे नेमका पोलिसांवर दबाव कोणाचा होता, त्या 5 पोलीस ज्यांनी निलंबित करण्यात आलं त्यांची चौकशी झाली पाहिजे. तसंच या अहवालात आणखी काय आहे ते पुढे आल्यानंतर अजून आमची जी भूमिका राहील ती स्पष्ट करू, असंही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यामध्ये आता सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे फेक एन्काउंटर का करण्यात आला आणि कोणाच्या दबावात करण्यात आला याच्या चौकशीची मागणी जी आहे ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख करताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.